प्रेक्षकांनो, आपण काल बघितलं की गौतमी आरवकडनं प्रॉमिस घेते की तू काही झालं तरी तुझ्या बाबाला मनव माझ्याशी लग्न करण्यासाठी. आरव, काय झालं, कसला विचार करतोयस? बिचारा आरव जरा पेचातच पडलाय. आता पुन्हा गौतमीचा पाय दुखायला लागतो. आरव म्हणतो, मम्मा त्रास होतोय का जास्ती? त्यावर गौतमी म्हणते, नाही रे बाळा, पण थँक्यू सो मच, तू माझी मदत करशील, मला अपेक्षा आहे. आता मागे बयो असते. गौतमीचं लक्ष जातं चुकून मागे, तर बयो लपून बसते. गौतमी आता खाली जाते. आरव म्हणतो, मम्मा मी सोडू का तुला? गौतमी म्हणते, नको रे बाळा, मीच जाईल. पण आता जाताना आरवकडे सारखी मागे वळून वळून बघतीये. खरंच डॉक्टरांना गौतमीबद्दल सगळ्यात जास्ती माहिती आहे प्रेक्षकांनो, की तिचं इंटेन्शन खरंच चुकीचं आहे म्हणून. गौतमी आता खाली निघून जाते. बयो आरवला म्हणते, दादा आपल्याला पुस्तकं वाचायची होती ना? आरव म्हणतो, बयो माझा मूड नाही आहे ग, तू वाच. आता बयो म्हणते, दादा कसला एवढा विचार करतोयस तू? आरव म्हणतो, काही नाही ग. बयो म्हणते, तू ज्या गोष्टीचा विचार करतोयस त्याचा जरा जास्ती विचार कर. आरव म्हणतो, तुला काय माहीत ग मी कसला विचार करतोय? बयो म्हणते, तसं नाही रे दादा, तू जास्तीच विचारात दिसला म्हणून सहज सांगितलं. आरव म्हणतो, बयो मी आलोच. आरव तिथून निघून गेलाय. पण बयोच्या लक्षात येते गौतमी आरवशी गोडगोड का बोलतीये ते. असो, आता रात्री आरवला काही झोप येत नसते. आरव विचार करतोय, मम्मा जे बोलतीये ते बरोबर आहे. तसंही तिच्या स्वभावात खूप फरक झाला आहे. ती आणि बाबा जर एकत्र राहिले तर आमची पण फॅमिली पुन्हा पहिल्यासारखी होईल. आता आरवला हे वाटणं स्वाभाविक आहे, शेवटी ती त्याची जन्मदात्री आहे. बयोला वाटतंय की हे सगळं त्या खोटं वागतात, हे आरवला सांगू का? आरव बघतो की बयो जागी आहे. आरव म्हणतो, बयो तू झोपली नाहीस, झोप, उद्या शाळेत जायचं आहे. आणि आता आरवच्याही मनात येते की बयोची मदत घ्यावी का? आणि बयोला पण चांगलंच टेन्शन आलं आहे. अवघड असतात नाही, आणि असे विषय मुलांसमोर आले तर मुलं खूपच टेन्शनमध्ये येतात. हा तर फारच भयंकर विषय आहे. असो, आता गोझात्या पुन्हा एकदा फरसाण खाताय. काल मला पोहे वाटले होते, पण आज कळलं की त्या फरसाण प्रेमी आहेत म्हणून. गौतमी येते आणि म्हणते, आनंदाची बातमी ऐकाल का? गोझात्या म्हणते, माझे कान उघडे, तोंड चालू असलं तरी. गौतमी म्हणते, ते ठेवा आधी खाली, मी बोलत असताना वचावचा खाऊ नका, माझ्याकडे बघा. आनंदाची बातमी म्हणल्या गोझात्या उड्या मारायला लागतात. गौतमी म्हणते, हळू बोला. गोझात्या म्हणते, काय बातमी आनंदाची? आता गौतमी म्हणते, चला दुसरीकडे जाऊयात आपण. गोझात्या म्हणते, अगं माझा चहा गार होईल ना. पण गौतमी म्हणते, तिकडे जाऊन ढोसा तो चहा, म्हणजे तुमच्या नरड्यात होता जरा, पण इथे नको, चला बाजूला जाऊयात आपण. आता ते त्यांच्या खोलीत गेलेत, म्हणजे रमाकांतच्या खोलीत. तिथे गोझात्या फरसाण मागवते पुन्हा. असो, पण आता बयोने हे ऐकले आणि तिला असं वाटते की यांचं बोलणं ऐकावं, नेमकी काय बातमी असेल. आता रमाकांत म्हणतो, वहिनी टेन्शनच गेलं बघा, तुम्ही आता ऑफिशियली शुभमकरच्या बायको पुन्हा व्हाल. गौतमी म्हणते, होईल ना होईल. आता रमाकांतला पार्टी हवी आहे. गौतमी म्हणते, तुम्हाला हवी ती पार्टी घ्या, आज संध्याकाळीच वाटलं तर तुमचा घसा ओला करते. पण गोझात्या म्हणते, शुभू आणि तू दोघंही आता नवरा बायको व्हाल ना? गौतमी म्हणते, त्या नवरा बायकोचं लेबल मला नको आहे, मला फक्त शुभूच्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. एकदा का लग्न झालं की मी त्या शुभमकरला बर्बाद करून टाकेल, मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. हे ऐकल्यावर बयोला किती मोठा धक्का बसला असेल आपण इमॅजिनही करू शकत नाही. पण बिचारा आरव, त्याला असं वाटते की त्याची आई बदलली आणि हेच विचार तो इराला शेअर करतोय. मम्मा जे बोलतीये वागतीये ते खरं तर मला पटतंय आणि ती बयोशी पण चांगलं वागतीये. इरा, तू हेच सांगायचा प्रयत्न करत होतीस ना मला? इरा म्हणते, दादा मी तुला हेच सांगत होते, पण तुला त्या बयोसमोर काहीच दिसत नाही. आता तू फक्त माझंच ऐकत जा, बयोचं नको ऐकत जाऊ. आरव म्हणतो, इरा असं काही नाही आहे, बयो पण खूप चांगली मुलगी आहे, ती कधीच कोणाबद्दल वाईट बोलत नाही. असो, आता आरव काही जास्ती एक्सप्लेन करत नाही. तो म्हणतो, चल आता आपण निघूया. बयो येते तिथे आणि आरवबद्दल विचारते. इरा म्हणते, बयो तो माझा भाऊ आहे, तू आरव दादा करत जाऊ नकोस आणि स्वतःहून त्याच्याशी बोलायचं नाहीस. बयो म्हणते, दादा जर माझ्याशी बोलला तर मी त्याच्याशी बोलणार. असो, आता मॅडम आल्या तिकडे अनु टीचर डॉक्टरांकडे. डॉक्टर विचारतात, बरी आहे का तब्येत? त्या म्हणतात, हो बरी आहे, कोर्स सुरू आहे गोळ्यांचा, दुसऱ्या गोळ्या बदलाव्या लागतील का? डॉक्टर म्हणतात, गरज नाही आहे, बऱ्यापैकी तुम्हाला छान वाटते ना आता, 2 दिवसाचा कोर्स आहे, पूर्ण करा. आता मॅडम म्हणतात, तुम्ही बयोशी खूप छान वागता, तुमची सख्खी मुलगी नाही तरी. डॉक्टर म्हणतात, मी तिला माझीच मुलगी मानतो, इरा आरोप्रमाणेच. आता तिथे फोटो बघतात अनु टीचर, त्या विचारतात की ह्या बयोच्या आई आहेत ना? डॉक्टर म्हणतात, हो, ह्यांनीच बयोला डॉक्टर होण्याचं स्वप्न दिलं आहे. त्यांचा स्वभाव खूप चांगला होता. गावामध्ये तुम्ही कोणालाही विचारा ह्यांच्याबद्दल, कोणीच तुम्हाला वाईट सांगणार नाही.
त्यांनी परिस्थितीशी लढून बयोला हे सगळे संस्कार दिलेत आणि डॉक्टर होण्याचं स्वप्नसुद्धा आपली बयो म्हणजे त्यांचीच सावली आहे. आता या टीचरला खूप छान वाटते डॉक्टरांशी बोलून, रॅदर त्यांचे गैरसमज पण दूर झालेत. आता त्या तिथून निघाल्यात. डॉक्टर त्यांना काळजी घेण्यासाठी सांगतात. रस्त्यात त्या विचारच करत असतात की आपण किती चुकीचं समजतो काही लोकांना, दिसतं तसं म्हणतात ते खरं आहे, डॉक्टर खरंच खूप चांगले आहेत. आता मध्येच रमाकांत ह्या बाईला थांबवतो आणि पुन्हा लगट करायला लागतो. काय मॅडम बसा ना, बरं नाही का तुम्हाला, तुम्ही दवाखान्यातून येताना दिसलात मला. खरं तर दवाखाना म्हणजे माझीच प्रॉपर्टी आणि अशा माझ्या जाम प्रॉपर्टी आहेत बरं का भरपूर. बसा ना, तुम्हाला गाडीवर सोडतो, आजारी दिसताय तुम्ही. आता ही पुन्हा झापते त्याला. काय हो, तुमच्या भावामध्ये आणि तुमच्यामध्ये अजिबात साम्य नाही आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं का? ते किती रिस्पेक्टफुली बोलतात बायकांशी आणि तुम्हाला मी मागेच सांगितलं होतं की माझ्या आड यायचं नाही. आता पुन्हा जर माझ्या आड यायचा प्रयत्न जरी केला ना तुम्ही, तर मग मी आहे आणि तुमचा गाल लाल करायला आणि गावासमोर तुमचा पाणउतारा करायला मी मागे पुढे बघणार नाही. यापुढे माझ्या समोर यायचं नाही आणि माझ्याशी अशा पद्धतीने बोलायचा प्रयत्न करायचा नाही. रमाकांतला हौसच आहे कोणाकडूनही अपमान करून घ्यायची, तसा त्याचा स्वभावच आहे म्हणा. असो, आपण फक्त रमाकांत या पात्राबद्दल बोलतोय. तर आता आरव आणि बयो शाळेत निघालेले असतात. आरव बयोला थांबवतो आणि म्हणतो, बयो मला तुझ्याशी बोलायचं आहे. बयो म्हणते, दादा खरं तर मलाही बोलायचं आहे. आता आरव त्याच्या आईबद्दल बोलतोय. अगं बयो, आपण आईबद्दल म्हणजे आई आपल्यासाठी किती महत्त्वाची असते ना गं, ती नसली की मग कळतं. माझी आई पण बघ ना किती बदलली आहे आणि ती तुझी पण खूप काळजी घेते, तुझ्याशी पण छान वागते. माझ्या बाबाचं आणि तिचं पुन्हा लग्न झालं तर आपण पुन्हा सगळे एकत्र फॅमिली मिळून राहूयात. बयो, तू मला मदत करशील ना गं बाबाला सांगायला की त्याने मम्माशी पुन्हा लग्न करावं? काय वाटतं तुला? प्लीज करशील का गं मदत? आता बयोला बिचारीला पेचच पडलाय. या आरवला सांगावं तर काय सांगावं? कुठलाही मुलगा त्याच्या आईबद्दल वाईट असं ऐकून घेऊ शकत नाही आणि बयोला जे माहिती आहे ते आरवला माहिती कसं करून द्यावं हे खरं तर हा मोठा प्रश्न आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पण अनु टीचर तिला विचारताय बयोला, तेव्हा बयो मोकळेपणाने त्यांच्याजवळ सांगते की गौतमी म्हणजे इराची आई प्रॉपर्टीसाठी माझ्या बाबाशी लग्न करते, त्यांना बाबाबद्दल काहीच वाटत नाही. हे ऐकून अनु टीचरला धक्काच बसला. बयो म्हणते, मी आरव दादाला हे कसं सांगू? आता अनु टीचर बयोची मदत करतील का? हे सगळं सांगण्यामध्ये हे बघणं पुढे इंटरेस्टिंग राहणार आहे. मला तर वाटतं प्रेक्षकांनो, या अनु टीचरचं बहुधा तरी डॉक्टरांशी तिसरं लग्न होईल, म्हणजे असं एक माझा अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. पण अनु मॅडमची कौटुंबिक माहिती अजून आपल्याला मालिकेमध्ये दाखवलीच नाहीये. असो प्रेक्षकांनो, कसा होता रिव्ह्यू मला नक्की कळवा आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.